देशभरामध्ये आज धुळवडीचा उत्साह आहे। याचाच औचित्य साधून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबंध देशाला शुभेच्छा दिल्या। पाकिस्तानमध्ये यावेळी होळी जोरदार साजरी करण्यात आली। सिंध प्रांतात पहिल्यांदाच सरकारने होळीची सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना होळीचं जोरदार सेलिब्रेशन करता आलं। अल्पसंख्याक समुदाय मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर उतरून होळी साजरी करताना दिसला। वृंदावनमध्ये हजारो विधवांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली। रंग आणि फुलांची उधळण करत विधवांनी गोपीनाथ मंदिरात होळीचा आनंद घेतला। या होळीच्या उत्सवात वाराणसीतल्या विधवा सहभागी झाल्या होत्या। आजवरच्या इतिहासात प्रथमच मंदिरात विधवांनी ही होळी साजरी केली। या होळीच्या उत्सवात संस्कृतचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि विद्वान सहभागी होते। वृंदावन आणि वाराणसीत हजारो विधवा आपल्या कुटुंबापासून एकट्या राहतात, त्यांच्याकरता यंदा ही होळी विशेष ठरली। नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी इथं मोठ्या उत्साहात पार पडली। पारंपरिक वेशभूषा, ढोल, बासरी, घुंगरूचा रोमांच आणणारे संगीत आणि त्यावर थिरकणारे आबाल वृद्ध, खास आदिवासी नाच अशा एकूण सगळं चित्र होतं। मनोहरी वातावरणात कुठलाही तंटा आणि वाद न होता आदिवासी बांधवांनी उत्साहात होळी साजरी केली। काठीचा होळी उत्सव पार पडल्यानंतर सातपुडा पर्वत रांगात आदिवासी बांधव ठिकठिकाणी होळीचा उत्सव साजरा करतात। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये साजरी करण्यात येणारी होळी या उत्सवामध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करण्यात येतात। सिल्वर मॅननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। काठी इथल्या राजवाडी होळीत बेळाकुंड इथले दाजला इरवा तडवी यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 10.5 किलो चांदीचे दागिने परिधान केले होते। 15 चांदीच्या माळा, तोडे, बावठे, बसके असे विविध प्रकारचे चांदीचे दागिने तडवींनी परिधान केले होते। त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्याकरता लोकांनी एकच गर्दी केली होती। सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणाऱ्या तडवी यांनी हे दागिने तब्बल 1.25 महिन्यांपासून परिधान केले असून ते दरवर्षी अशा पद्धतीनं चांदीचे भरगच्च दागिने घालून होळीच्या उत्सवात सहभागी होतात। ठाण्यामध्ये धुलिवंदनाचा उत्साह दिसला। सर्वजण कोरडे रंग खेळताना दिसले। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कोरडी धुळवड साजरी करण्यात आली। नागरिकांनी झी मीडियाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाण्याशिवाय ही धुळवड साजरी केली। धुळवडीचा उत्साह सगळीकडेच आहे। यंदा पाण्याविना रंगपंचमी साजरी करा याची जनजागृती सगळीकडेच केली गेली, त्यामुळे मुंबईत पाण्याशिवाय रंगपंचमी खेळली जाते। वरळीला फुलांनी होळी साजरी करण्यात आली। वरळी सी फेसवरती सगळ्यांनी या फुलांच्या होळीचा आनंद लुटला। मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्कमध्ये शेकडोंच्या संख्येनं रंग खेळण्याकरता गर्दी झाली होती। आबालवृद्धांनी इथं गर्दी केली होती। इको फ्रेंडली रंग आणि पाण्याशिवाय ही होळी साजरी करण्यात आली। फुलांची देखील होळी यावेळी सगळ्यांनी साजरी केली। नाच गाण्यांसह भांगेचा आनंद घेत पारंपरिक पद्धतीनं मुंबईत ही होळी साजरी करण्यात आली। या होळीला सर्व धर्मियांची गर्दी होती हे विशेष। होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जवळपास 25,000 पोलीस तैनात करण्यात आले। धुळवडीला महिलेला फुगा मारल्याची तक्रार केली तर ती छेडछाड समजली जाईल असं गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं। पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांनी तशी माहिती दिली आहे। तसंच यंदा मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरती देखील महिलांच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत। थेट घटना घडली तिथून फोटो अपलोड केला तर तातडीनं पोलीस पोहोचतील आणि कारवाई करतील। संबंधित महिलेला तात्काळ मदत पोहोचवली जाईल। तसंच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक गुड मॉर्निंग स्क्वॉड धुळवडी निमित्तानं लॉन्च करण्यात आला आहे। शहरात बुधवार सकाळ ते गुरुवार रात्रीपर्यंत हे स्क्वॉड आपापल्या हद्दीत पेट्रोलिंग करतील अशी माहिती पोलिसांनी दिली। देशभरामध्ये सर्वत्र होळी धुळवडीची धूम असताना नागपूरमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अनुयायांनी होळी साजरी केली। होळीच्या दरम्यान एक अनोखं आयोजन दरवर्षी केलं जातं। 5 दशकांचा या आयोजनाला इतिहास आहे। या कार्यक्रमात रंगांची पाण्याची उधळण नसते तर प्रभात फेरी, दिंडी आणि कीर्तनाचं आयोजन असतं। होळीच्या दिवशी लाऊडस्पीकरवरती वाजणारी गाणी नसतात तर महापुरुषांच्या नावाचा जय जयकार असतो। या प्रभात फेरीच्या स्वागतासाठी परिसर स्वच्छ करून नागरिकही आपल्या दारापुढे रांगोळी काढून तुकडोजी महाराजांच्या भक्तांचं स्वागत करतात। कोकणी माणूस आपल्या घरापासून कितीही लांब असला तरी शिमगोत्सवात त्याची पावलं आपोआप गावाकडे वळतात। कोकणातले राजकारणी याला अपवाद नसतात। सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त असलेल्या कोकणातल्या राजकारण्यांनीही शिमगोत्सव साजरा केला।
गावाकडे धाव घेतली. राज्याचे माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी त्यांच्या चिपळूण तालुक्यातल्या तुरंबव गावी शिमगोत्सव साजरा केला. दरवर्षी आवर्जून शिमग्याला गावात येणाऱ्या आमदार भास्कर जाधवांनी आजही आपल्या ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली. रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरात होळी निमित्तानं मध्यरात्री हजारो रत्नागिरीकरांच्या साक्षीने शिमगोत्सवाला सुरुवात झाली. रत्नागिरीजवळच्या मिऱ्या गावातल्या ग्रामदेवतांच्या पालख्या भैरी देवस्थानच्या भेटीकरता आल्या. ग्रामदेवतेच्या प्रांगणात होणारी पालख्यांची भेट पाहण्याकरता रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढचे काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हा शिमगोत्सव याच जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळणार. संपूर्ण देश आज रंगात न्हाऊन निघत असताना गुगलही या रंगापासून दूर नाहीये. गुगल डुडलच्या माध्यमातून भारतीयांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा गुगलनं दिल्या. माहितीचा खजिना असणाऱ्या गुगलनं आपलं होमपेज विविध रंगांमध्ये भारतीयांच्या पुढे आणलंय. वेगवेगळ्या डुडलच्या माध्यमातून गुगल नेहमीच सण साजरे करतात आणि आपल्या आनंदात सहभागी होताना दिसतात. भाजपचे खासदार किरीट सोमय्या शुक्रवारी नाशिकमधल्या छगन भुजबळ यांच्या आलिशान बंगल्याची पाहणी करणार आहेत. दरम्यान भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत अजित पवार आणि सुनील तटकरे असतील असा टोला सोमय्यांनी लगावला. अजित पवार आणि सुनील तटकरेंनी बोगस कंपन्या स्थापन करून पैशांचा व्यवहार केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. लष्कर तैयबानं बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचे 2दा प्रयत्न केल्याचं डेव्हिड हेडलीच्या उलट तपासणीमध्ये समोर आलंय. बाळासाहेबांना मारण्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्यांदा एलईटीनं एका व्यक्तीला पाठवलं होतं. या व्यक्तीला अटक देखील झाली, मात्र तो पोलिसांच्या तावडीतून पळाला असा खुलासा डेव्हिड हेडलीने केला. एकूण 2दा आपण शिवसेना भवनला भेट दिल्याचंही हेडली म्हणाला. पंतप्रधानांच्या दिमतीला असणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आता केबिन क्रू मेंबर्ससाठी खादीचा गणवेश असणार आहे. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरती असताना त्यांच्या एअर इंडियामधल्या विमानातल्या क्रू मेंबर्स करता खादीचा गणवेश असेल. यात महिला कर्मचाऱ्यांसाठी खादी सिल्क साडीचा समावेश असेल, तर पुरुष कर्मचारी खादी सिल्कचं जॅकेट परिधान करतील. याकरता एअर इंडियानं 150 सिल्क साड्या आणि 25 बंद गळ्याच्या जोधपुरी कोटांची ऑर्डरच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला दिली आहे. टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ब्रसेल्स हल्ल्याच्या संशयिताला गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरून बहिष्कृत केलं होतं. त्याला नेदरलँड्स आणि नंतर बेल्जियमला पाठवण्यात आलं होतं. या बाबतीत नेदरलँड आणि बेल्जियमला माहिती देण्यात आली होती, पण या बाबतीत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. ब्रसेल्स हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तायवान इंटरनॅशनल एअरपोर्टची सुरक्षाही वाढवण्यात आली. एअरपोर्टच्या मॉनिटरिंगची जबाबदारी SWAT टीमला देण्यात आली. अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. बेल्जियमसोबत एकजूट राखण्याकरता बुधवारी न्यूयॉर्कमध्ये बेल्जियमचा झेंडा फडकवण्यात आला. वन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती बेल्जियमचा झेंडा फडकवण्यात आला. ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रसंघानं निषेध केला. या दहशतवादी हल्ल्याची निंदा करत असल्याचं UNचे सेक्रेटरी बान की मून आणि त्यांच्या प्रवक्त्यानं निवेदन जारी करून सांगितलं. बेल्जियममध्ये शांतता प्रस्थापित राहील अशी आशा देखील त्यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली. ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बेल्जियमचे किंग फिलिप यांनी निषेध केलाय. या हल्ल्यात ज्यांच्या कुटुंबियांचा अंत झाला त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. सरकार त्यांच्या दुःखात सहभागी आहे असं किंग फिलिप यांनी म्हटलं. अडचणीच्या वेळी एकमेकांची मदत करणाऱ्या नागरिकांचंही फिलिप यांनी कौतुक केलंय. बर्फवृष्टीमुळे अमेरिकेच्या डेन्व्हर एअरपोर्टची 750 विमानं रद्द करण्यात आली. या विमानतळावरती मोठ्या प्रमाणावरती बर्फ साचलाय. रनवेवरून उड्डाणच होऊ शकत नसल्यानं या 730च्या आसपास फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.